काल रात्री आम्ही इथे झोपलो होतो. आमची आता जवळजवळ तयारी झाली आहे. थोडंसं उजाडायला लागले. बहुतेक लोक निघाली पण आहेत ऑलरेडी. काहींची पूजापाठ चालली. गाद्या वगैरे असतात त्या आश्रमात. सुखसुविधा भरपूर आहेत. आणि याच्या पुढे हाल होणार आहेत. पाणी सुरू होणार आहे. इकडे स्वयंपाकघर, भंडार. इकडे ब्लँकेट्स ठेवलीत. इकडे सगळा मार्ग लिहिलेला आहे, कसं काय, कुठल्या बाजूनी किती किलोमीटर, काय काय कुठे कुठे सुविधा आहेत. याचं छापील एक पॅम्पलेट पण आम्हाला दिलं. इकडे पण लोक राहिले, ते निम्मेच्या वर गेलेले आहेत आता. बाकी थोडंसं उजाडायची वाट बघतात. इथे पाण्याची सोय, पाणी पिण्याची. जर कोणाला सामान जड झालं असेल, परत पाठवायचं असेल तर कुरिअर सर्व्हिसचा बोर्ड लावून ठेवला. सामान जास्तीचं झालेलं परत द्यायचं असेल तर. इथे सकाळी 6 पासून चहा भरून ठेवला होता. इकडे सगळीकडे जेवणाची सोय होती. जेवायच्या पट्ट्या घातल्या होत्या. निःशुल्क नेत्र परीक्षण असं पण आहे ते. म्हणजे तिथे फोन करून ते डॉक्टर येतात. ते मंदिर शंकराचं, सिद्धेश्वर मंदिर. पहाटेचा गुलाबी प्रकाश पडलाय. आणि हे मारुतीचं मंदिर. इकडे स्नानगृह, इकडे पुरुषांचं, पलीकडे बायकांचं, टॉयलेट्स वगैरे सगळं चांगलं आहे. इकडे कपडे वाळत घालायला. पहाटेचा गुलाबी प्रकाश छान दिसतोय. आता आमची पूजा झाली की आम्ही पण आश्रम सोडू. आम्ही निघालो 1 किलोमीटर पण नाही आलो, तर इथे खूप आग्रह करून आम्हाला थांबवलं. आणि नाही घेतल्याशिवाय जायचंच नाही म्हणे. चाय नाही घ्यायचं तर दूध घ्या, असं करून आम्हाला पोह्यांचा बालभोग आणि दूध सेवा दिली. सेवा का मौका दिया है. आपका नाम राहुल मुकाते. नर्मदे. वाटेत छोटी छोटी गावं लागतात, छोटी छोटी मंदिरं लागतात. छान छान डेकोरेट केलेली, पेंटिंग केलेली. कल्याणपुरा म्हणून गाव आलंय. लोक वाटेत बोलवत असतात, या बसा चहा प्या. आम्ही काही सारखा चहा नाही पिणार. त्यांना नर्मदे हार करतो, आत्ताच घेतलाय म्हणतो आणि निघतो पुढे. पाण्याची सोय पूर्वीच्या काही अशी कूपनलिकांनी असायची, पण आता सगळीकडे नळ योजना झाल्यामुळे असा काही प्रॉब्लेम नसायचा. पूर्वी असं कूपनलिका बघून राहायचे लोक मंदिरात वगैरे, की शेजारीच आंघोळीची वगैरे सोय, मंदिरात राहायचं. आता सगळीकडे सोयी खूप वाढल्या, परिक्रमा सोपी झाली. दमून भागून लोक जागा मिळेल तिथे बसत असतात, कट्टा मिळाला की सामान टेकवायला. आपले महाराष्ट्रातले वारकरी मॅक्झिमम येत असतात. नर्मदे हार. नर्मदे. बिलट बाबा मंदिर, जमदाबैडी. नागदेवतेची मंदिरं असतात जागोजागी. मोठ्या शेतकरी जे असतात, ज्यांची खूप जमीन असते, त्यांचे असे
विलाज असल्यासारखे असतात. म्हणजे कंपाऊंड वॉल, आतमध्ये ट्रॅक्टर्स वगैरेची ठेवायची सोय, कापूस किंवा इतर धान्य ठेवण्याची कोठ्या, आणि मग पलीकडे घरं, असं सगळं असतं. मोठी मोठी शेतं असतात, म्हणजे अशी छोटे छोटे तुकडे नसतात. टेकडीवर मंदिर एक छोटंसं. शेताच्या कडेला छान देवींचा विग्रह आहे. मस्त झाडांच्या खाली विसावल्यात त्या. गायत्री चेतना केंद्र पिछोडी गावामधलं आलंय. आता आम्ही इथे विश्रांती घेऊ. प्रखर प्रज्ञा, सजल श्रद्धा. तिकडे एक टेकडीवर पण आहे मंदिर. गायत्री सरस्वती दरबार आहे. काली आहे का शिरावाली. उंच पर्वत रांगा थोड्या थोड्या चालू झाल्यात. शुलबाणीची झलक यायला लागली. आम्ही आता भगवती गावाकडे निघालोय. अजून 3 किलोमीटर. तिथे जेवणाचा मुक्काम, आणि मग बहुतेक तिथेच राहू किंवा मग बघू, आराम झाल्यावर ठरवू काय. कापसाचे गठ्ठे बहुतेक इकडे कलेक्शन करत असतील. इथे गोडाऊन आहे. नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये घरं खूप बुडली, म्हणजे गावाच्या गावं बुडली ना. त्यांचं पुनर्वास असं वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. आणि किती गावसंख्या, किती जनसंख्या, काय सगळं 3205 लोकांची कुल जनसंख्या या गावामध्ये. असे पुनर्वास केलेले आहेत जागोजागी.
गावचं मंदिर पण इकडचा विग्रह इकडे आणला असेल. सबरी मंदिर आहे इकडे. नर्मदे नर्मदे हार. मध्य प्रदेशमधले परिक्रमावासी कुठलीही नदी आली की तिथे 2 उदबत्त्या लावतात आणि मगच पुढे निघतात. त्यांची प्रथा आहे अशी. तर ही खूप मोठी नदी आहे. त्या नदीचं काही नाव माहीत नाही आहे, पण खूपच मोठी नदी आहे. तिकडे मैयामध्ये जाऊन भेटते ती. तिचा पूल आहे आता हा. आणि ते सगळे डोंगर डोंगर शूल पाणीचे डोंगर. पुढची आव्हानं आहेत आम्हाला आता. अजून काही दिवस रस्ते आहेत बांधलेले. पुढे पुढे कच्चे रस्ते, पायवाटा. पुढे लांब कुठेतरी मैया आहे, नर्मदा मैया. रस्त्यामध्ये एक गाडी थांबली आणि आम्हाला बालभोग दिला. चिवडा मस्तपैकी झणझणीत आणि केळं. आमचं डेस्टिनेशन अजून 2 किलोमीटर आहे. तर काय एवढा छान चमचमीत चिवडा मिळाल्यावर खाल्ल्याशिवाय राहणार आहे का? त्यामुळे आम्ही आता खायचं ठरवलंय. भेळ घेतली आम्ही. थोडं पुढे आलो, ती खाण्यासाठी म्हणून बसलो जरा प्लॅस्टिक पेपर टाकून. तर एक मोटरसायकल येऊन थांबली. त्यांनी परत आम्हाला बिस्किटचा पुडा आणि मस्तपैकी पेरू दिला. इतका टेस्टी, इतका ताजा पेरू, म्हणजे तुला तोडल्याबरोबर रस गळला. इतका सुंदर पेरू आणि गोड. आमचं जेवण इथंच चालू आहे आणि आराम पण. इधर देखो दोनों. पेरू कसा होता? ती भोवतीच्या आश्रमात पोहोचलो आम्ही. ज्वारीचा खिचडा आणि मुगाची उसळ खाल्ली. ते रस्त्यापासून थोडंसं उंचावरती सपाटी आहे, त्या ठिकाणी आश्रम स्थापन केलाय. थोडंसं शेडमध्ये आणि थोडंसं पक्क बांधकाम केलंय. अजून काम चालू आहे म्हणजे, पण आत्ता तरी आडोसा आहे. टँकर ठेवलाय. टँकरमधनं पाण्याने आम्ही कपडे धुतले मगाशी. असं ब्लँकेट्स वगैरे दिलेत आम्हाला. गाद्या आहेत. आज आम्ही 18 किलोमीटर चाललो जेवायला. नंतर म्हणजे 18 किलोमीटर नंतरच आलो इथे जेवायला आश्रमामध्ये, कारण जेवल्यानंतर मग जास्त चालू होत नाही. त्यामुळे आजचा मुक्काम आता रात्री इथेच. 7:45 वाजलेत
आमच्या इथे तर सूर्यनारायणाने दर्शन दिलंय आणि आम्ही आता निघणार आहोत काली चाय घेऊन. आता आज काही जास्त चालायचं नाही आहे. 8+5 13 किलोमीटर जायचं, त्यामुळे आरामात चाललंय सगळं. कोणाकोणाच्या आरत्या चालल्यात, कोणाकोणाचं शेकणं चाललंय. या बाजूला आता ज्वारीची ताटं दिसायला लागली. ज्वारी पिकवण्याची, म्हणजे इतके दिवस दिसत नव्हती पण आता दिसायला लागले ज्वारी. छोटे छोटे नाले येत असतात रस्त्यामध्ये. पहाडी दिसायला लागले, उंच उंच पर्वत. छोटी छोटी गावं, त्यांचं गोधन, छोटी छोटी मंदिरं, पक्ष्यांचे आवाज आणि मधनं टू व्हीलर जात असतात. घरामध्ये आम्हाला चहासाठी थांबवलं होतं. हे सगळे वारकरी संप्रदायातले सगळे इकडे आलेले आहेत. सगळ्यात मोठं प्रमाण यांचंच आहे, त्यामुळे याने चहा दिला आम्हाला. आता सगळे निघाले. सूर्य पर्वताच्या वरून जागतोय. नर्मदे हर. रेणुका सोनिका माता मंदिर, रणदा परिवार की कुलदेवी, ग्राम बीजासन. हनुमान मंदिरामध्ये असं लावलेलं असतं रामधून. मंदिर तक भगवान तक. आता आमचं आता असे खिंडीमधून चढ उतार चालू झालेत. हा चढून आलो आम्ही आणि आता खिंडीमध्ये इकडून उतार सुरू आहे. आदिवासी लोकांची मधनं घरं लागतात, छोट्या छोट्या वाड्या लागतात. इथून आता खाली उतरायचं. असे आता रस्ते झाल्यामुळे खूप सोपं झाले. चढ उतार चालूच राहतं. पाणीच्या पहाडी आणि आदिवासी गावं.
नर्मदे हार. उतारावरची शेती आणि छोटे छोटे नाले मैयामध्ये मिळताना आत्ता आम्हाला उजवीकडे मैया पण दिसत होती. इकडे लांब आहे टेकडीच्या पलीकडे. असे छोटे छोटे नाले नद्या एकूण मिळून 999 मैयामध्ये जाऊन मिळत असतात. असे ओढे नाले पुढे जाऊन मिळतात आणि मैयाचं बॅक वॉटर थोडंसं त्या ओढ्यांमध्ये येतं. तिकडे लांब मैया दिसते. मैयाचं विशाल पात्र दिसायला लागले आता आणि आमचा आश्रम मैयाच्या किनाऱ्यावरच दिसतोय. आता लवकरच येईल तो. घाटांमध्ये आता रस्ते बांधलेत छान, त्यामुळे चालायला सुविधा आहे. बॅक वॉटर आले सगळं. आला आश्रम. लोक वळले म्हणजे आश्रम आला. इथे पाणी इतकं वाढलंय की इथल्या आश्रमाची जागा सुद्धा पाण्याने वेढली गेली आहे. त्यामुळे आता आम्हाला अजून 3 किलोमीटर पुढे जावं लागणार. मैयाचं पाणी इतकं विशाल आहे की तिकडे लांब मैया आहे, ते इकडेपर्यंत आलंय पाणी. आली त्या खिंडीपर्यंत आम्ही चढलो आणि आता खाली उतरायला लागलो. असे शुलपाणीचे चढ उतार रस्ता बनवलाय त्यामुळे सोपं पडतंय, बाकी काही नाही. आम्हाला तरी कुठे येत होतं, आम्ही पण शिकून घेतलं हळूहळू. असं बॅकवॉटर सारखं मध्ये मध्ये घुसलेलं आहे आणि मग पाण्याने काही झाडं वठून गेली आहेत अशी. साधू महात्मा वैरागी खूप प्रकारचे लोक बघायला मिळतात. वैष्णव, खूपसे अनवाणी करणारे. पाण्यामध्ये वटलेल्या झाडावर पक्षी बसलेत आणि आमचा रस्ता वळून तिकडून पुढे ती टेकडी चढणार आहे. शुलपाणीचे डोंगर सगळे हायवेच्या पलीकडून गेलाय. आम्ही शुलपाणीमध्ये घुसलोय. हे मैयाचं हृदय म्हणतात, हृदय स्थान शुलपाणी म्हणजे. त्यामुळे मैयाच्या हृदयातून नाही गेलं तर काय उपयोग. त्यामुळे लोक शुलपाणीमधनंच जायचा प्रयत्न म्हणजे अट्टहास करतात. किती श्रम झाले तरी मैयाचं हृदयापासून जायचं असा तो विचार असतो त्यांचा. आणि निसर्ग सौंदर्य खूप बघायला मिळतं. किती सुंदर सुंदर डोंगर,
किती छान दिसतंय. पाणी किती स्वच्छ सुंदर आहे. गुपचूप बसलेत सगळे पक्षी. खिंड पार करून खाली आता उतारायला लागलो. बॅक वॉटर सगळीकडे भरलेलं आहे. सरदार सरोवरचा परिणाम येतो. त्या डॅममुळे सगळीकडे शुलपाणीमध्ये पाणी मध्ये मध्ये, त्यामुळे मग तो परिक्रमेचा मार्ग कडेकडेने वाढत 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 जातो. पाण्यातून जाता येत नाही. मग रस्ता असा फिरत 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 चालण्याचं अंतर वाढतं. पण आता सुविधा खूप चांगल्या झाल्यात. रस्त्यामुळे चालायला त्रास नाही. इथल्या आश्रमात भोजन पाणी कपडे धुणे वाळवणे आराम सगळं झाल्यानंतर आम्ही आता बोटीतून पुढे चाललो. जोमसाच्या आश्रमामध्ये जाणार आहे. लखनगिरी महाराजांच्या जोमसेचे आश्रम. मया बिना पारमक कोण रे कर. अरे हा मोकी गणपती पारुतार गा. मुखी गणपती पारुतार गा. हात माला डोन बात बडी रे कर. गुरु बिना ग्यार मक कोण रे कर. अरे हात माला डोन बात बडी रे कर. मैया बिना पारमक कोण रे कर. रे तारा बदाम नावरे चल. मैया बिना पारमक कोण रे कर. अरे हा मोका मुकी मत बोले पार्वतार गा. मुका मुकी मत बोले पार्वतार गा. डमरो न बात बडी रे कर. गुरु बिना ग्यार मक कोण रे कर. अरे हातमा डमरो न बात बडी रे कर. मैया बिना पारमक कोण रे कर. रे कजरी नार बदाम नावरे चल. मैया बिना पारमक कोण रे कर. अरे मुका मुकी मक राम पार्वतार गा. मुका मुकी मक राम पार्वतार गा. आत्मा दानो सबात बडी रे कर. मैया बिना पारमक कोण रे कर. अरे आत्मा दानो सबात बडी रे कर. मैया बिना पारमक कोण रे कर. रे नारा बदाम नावरे चल. मैया बिना पारमक कोण रे कर. रे मुख मुखी मक कृष्ण पार्वतार गा. मुख मुखी मक कृष्ण पार्वतार गा. हातमा बनसे न बात बडी रे कर. मैया बिना पारमक कोण रे कर. आवड डोला काय श्री समयाजी गोविंदी सोडे. श्री समयाजी गोविंदी सोडे. झाला रोसिन गार मारा. लंबा लंबा हात मारे. कावड डोला काय मारा. लंबा लंबा
हात मारे कावड झोला काय गौमुख मासे जळ भरिला ये गौमुख मासी जळ भरिला ये न सेवका दियो चढाय मारा लंबा लंबा हात मारा कावड झोला काय मारा लंबा लंबा हात मारे कावड झोला कावड झोला काय मारा लंबा लंबा हात मारे कावड झोला काय गळमया जे कोहार सोळे गळमया जे कोहार सोळे माळा रोसिन गाय मारा लंबा लंबा हात मारे कावड झोला काय मारा लंबा लंबा हात मारे कावड झोला काय गौमुख गिर सकता है मेरा नंबर भी एक साल से 5 साल ऐसा बाउंड्री लावलेली आगळा वेगळा प्रवास झाला आपला बदल बदलायचं का आता उतरताना आता हो आम्हाला द्या ना आता आम्हाला घोंगसाच्या ठिकाणी उतरायचंय. हे जे देऊळ दिसतंय ती लखनगिरी महाराजांची समाधी आहे. पंचमुखी भगवान है नाही ना आता हे मटेरियल भेटत लागलं मटेरियल काही नाही ते मंदिर बनावट किती वेळ लागला आपल्याला अच्छा या पानी बनाते लोग यार क्रॉस मारलो मागे पाणी घोंगसाच्या आश्रमात येऊन पोहोचलोय आम्ही.